आणि यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। बातमी ठाण्यामधून। ठाण्यातल्या फेरीवाला हटाव आंदोलनानंतर आता कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक झालेली आहे। आज मनसेने इथल्या शिवाजी चौकातील इंग्रजी नाव असणाऱ्या पाट्यांना काळं फासलं। पण या आंदोलनाला मनसेचा फोलपणा उघडकीस आलेला आहे, कारण मनसे शहराध्यक्षाच्या हॉटेलचं नाव इंग्रजीत असल्याचं दिसून येत आहे। या पाटीला देखील काळं फासण्यात आलं। पत्नीच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे कर्मचारी संतोष पवार यांना आत्महत्या केली आहे। कायदे महिलांच्या बाजूने आहेत म्हणून कुणाचा जीव घेऊ नको अशी आर्त विनवणी संतोषने आपल्या सुसाईड नोटमध्ये केलेली आहे। दरम्यान या प्रकरणी पत्नीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। तापकीर यांची पत्नी प्रियंका, तिचा मावस भाऊ आणि 2 मानलेले भाऊ यांनाही अटक करण्यात आली आहे। पत्नी प्रियंकावर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळ एक बस उलटलेली आहे। या अपघातामध्ये 40 जण जखमी झाले असून प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। चालक बस सुसाट चालवत असल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। पिंपरीमध्ये पतीने आपल्या पत्नीवरती जीवघेणा हल्ला केला असून पत्नीची प्रकृती गंभीर आहे। दारूसाठी पैसे नाकारल्याने हल्ला केल्याचा संशय आहे। पुणे सोलापूर महामार्गावरती स्विफ्ट कार आणि एका दुचाकीचा अपघात झालाय। विवाहासाठी जात असताना झालेल्या अपघातामध्ये सासरे आणि सून गंभीर जखमी झालेत। बँकेने 10 रुपयांचं नाणं न स्वीकारल्यामुळे नाशिकमध्ये शेतकरी बँक ऑफ इंडिया समोर आंदोलनाला बसलेले आहेत। बँकेसमोर 10 रुपयांचे 7000 कॉईन टाकून शेतकऱ्यांनी बँकेसमोर ठिय्या आंदोलन केलंय। इंदापुरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। मदनवाडी तलावामध्ये खडकवासल्याचं पाणी न सोडल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। जनावरं, कुत्री, कोंबड्या, मांजरं घेऊन शेतकऱ्यांनी खडकवासल्याला पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। म्हसाळा ते माणगाव दरम्यान एक ऑइल टँकर पलटलेला आहे। हा ऑइल टँकर पलटल्यामुळे माणगाव श्रीवर्धन रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। रामचंद्र हटवार असे या अभियंत्याचं नाव आहे। 52 वर्षीय हटवार यांना 16,000ची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमधल्या पंचवटी परिसरामध्ये गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय। पाथरवट लेनमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्यांनी अंतर्गत वादातून 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली। यावेळी काही घरांचीही तोडफोड करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। सायबर अटॅकच्या भीतीमुळे पुण्यातील एटीएममध्ये देखील खडखडाट पाहायला मिळतोय। कुठल्याच एटीएममध्ये पैसे मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। पुण्यासोबतच देशभरातील 60% एटीएम बंद आहेत। नेरूळ सेक्टर 23 मधील मयूर ज्वेलर्समध्ये 50 लाख आणि 90,000च्या दागिन्यांची चोरी झाली आहे। ज्वेलर्समधील तिजोरी कापून दागिने लुटण्यात आलेले आहेत। या प्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय यातील 2 आरोपींची रेखाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत। पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं दुःखद निधन झालेलं आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हृदयविकाराचा त्यांना तीव्र झटका आला, मात्र रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलंय। बातमी परभणीमधून आहे। परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या मीनाताई वरपुडकर यांची वर्णी लागलेली आहे। त्यांना 65 पैकी 40 मतं मिळालेली आहेत, तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या सय्यद समी सय्यद यांची निवड झाली आहे। एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर अखेर अंबरनाथच्या रोटरी स्कूलने ही फी माफ केलेली आहे। शाळेने तब्बल 3,500 फी कमी केलेली आहे। फी कमी केल्यामुळे मनसे आणि पालकांनी आपलं उपोषण मागे घेतलं। वाढत्या व्हीआयपी यादीमुळे आता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी व्हीआयपीची रांग बंद होणार आहे। मंदिर संस्थांच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता तुम्हाला सगळ्यांनाच एका रांगेत उभं राहावं लागेल। शौचालय नसलेल्या 1,113 कुटुंबांचं रेशन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर ग्रामपंचायतीने घेतलाय। हा निर्णय घेणारी आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणारी तेर ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे। दक्षिण अंदमानामध्ये दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल आता केरळच्या दिशेने सुरू झालेली आहे। सर्व परिस्थिती अनुकूल राहिली तर येत्या 30 मे पर्यंत मान्सून राजा केरळात पाऊल ठेवेल असं भाकीत हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात तो महाराष्ट्रातही दाखल होईल असा अंदाज वर्तवला जातोय।
केंद्रातील मोदी सरकारला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे भाजपकडून देशभरामध्ये जल्लोष केला जातोय. 3 वर्ष आधी लोकसभा निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता मिळवत मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले होते. मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर काँग्रेसने मोदी सरकारवरती जोरदार हल्ला चढवलाय. नवी दिल्लीमध्ये काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवरती जोरदार टीका केली. 3 वर्षांचं मोदी सरकार आणि 30 बनाव सांगणारी एक चित्रफीत पत्रकार परिषदेआधी दाखवण्यात आली. 2006च्या आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांच्या चेन्नईतल्या घरी छापेमारी सुरू केली. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावरती ठेवण्यात आलाय. लालू प्रसाद यादव यांच्या घरावरही आयकर विभागानं धाड टाकली आहे. 1000 कोटींच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी लालू प्रसाद यांच्या दिल्ली आणि गुडगावमधल्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे पदासाठी अपात्र आहेत अशी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली. याबद्दल महाधिवक्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आज शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतलेली आहे. आज शेअर बाजार 30,423 अंकांवरती उघडला तर निफ्टीनेही नवा विक्रम नोंदवलाय. निफ्टी 9,461 अंकांवरती उघडलाय. त्यामुळे बाजारात चांगलं वातावरण असल्याचं चित्र आहे.